1.5 लाख रुपये पगार घेणाऱ्या झेडपी शाळेतील टीचरचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये शिकतो आणि हे पेव कोणामुळे फुटलं? जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एक प्रकारे शिक्षकांची शाळा घेतली आहे. 1.5 लाख पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दाम्पत्याचा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शाळेत शिकतो आणि त्या इंग्लिश मीडियममधील शिकवणाऱ्या मॅडमला पगार 12,000 आहे असं म्हणत इंग्लिश मीडियम शाळांचे पेव कोणामुळे फुटले, असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं 31 शिक्षकांचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे हे बोलत होते. सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. इंग्रजी आलं पाहिजे, मात्र आपली संस्कृती सोडून या गोष्टी होता कामा नयेत. आता इंग्रजी माध्यमाकडे ओढा का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आलेली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये असंही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी आवाहन केलं आहे. 1.5 लाख रुपये पगार घेणारे दाम्पत्य आहे, यांचा मुलगा शाळेत ज्या शिक्षकेच्या हाताखाली शिकतो तिला पगार 12,000 आहे. $12,000 5,000 $12,000 तर मिनिमम पगार आहे. मला सांगा, 12,000 पगार घेणाऱ्या शिक्षकावर आपला विश्वास नाही. काय इंग्लिश मिडियमचं खेळ कुठले हे सांगतो तुम्हाला. का मुलांचं नुकसान करून गेलं? हो, इंग्लिश आलं पाहिजे, इंग्लिश आलं पाहिजे, पण याचा अर्थ आपली संस्कृती सोडून दिली पाहिजे असं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.